शेतमजुराच्या वेशात 5 दिवस शोध मोहीम. 3 वर्षांनंतर हत्येचा आरोपी अखेर जेरबंद. डोंबिवलीतील हत्येच्या प्रकरणातील फरार आरोपी यात तब्बल 3 वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपी नांदेडमध्ये शेतमजूर बनून राहत होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनीही शेतमजुराचा वेश धारण करत गुप्त मोहीम राबवली. नांदेड येथे आरोपी शेतमजूर बनून काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही शेतमजुराचा वेश धारण करून तब्बल 5 दिवस परिसरात गुप्त शोध मोहीम राबवली. अखेर आरोपीची ओळख पटवून विष्णुनगर पोलिसांनी दीपक करकडी याला अटक केली. या कारवाईत पोलिसांचे कौशल्य आणि संयम पुन्हा एकदा समोर आले आहे. आणि वेश बदलून राहत असलेल्या एका आरोपीला आपण पकडून आणला. नक्की काय प्रकार आहे? विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/23 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवीचा पाडा या परिसरातील खाडी किनारी एक बेवारस मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला होता. दगडाने खेचून एका माणसाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस पथकं नेमून त्यावेळी 4 पोलीस पथकं नेमण्यात आली होती आणि सर्वप्रथम तो मृतक कोण आहे याची शहानिशा करण्यात आली होती. त्यावेळी सोमनाथ बाबू शिंदे हा मयत इसम असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने कसोशीने प्रयत्न करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि CCTV फुटेजच्या आधारे एक रिक्षा आणि 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्या आरोपींची नावं विलन विष्णू टावरे आणि योगेश तिम्माप्पा डोंगरे अशी होती. त्या 2 आरोपींकडे केलेल्या चौकशीत ह्यातला मुख्य आरोपी हा दीपक साहेबराव करकडे असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हापासून हा दीपक करकडे हा पसार झालेला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते आणि सुमारे 2.5 वर्षानंतर काही माहिती तांत्रिक मिळाली, काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची खातरजमा करण्यात आली आणि त्यानंतर हा जो मूळचा राहणारा जो परभणीचा आहे दीपक साहेबराव करकडे हा नांदेड जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी काम करत असल्याची शिवारात काम करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही आमचे जे पोलीस पथक आहे API लोखंडे, ASI जमादार आणि हवालदार भोसले यांना तिकडे पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी ग्रामीण परिसरामध्ये कोणत्याही साध्या वेशात जाऊन शेतकऱ्याच्या संदर्भातल्या असे ग्रामीण भागातल्या वेशात जाऊन तिकडे त्या ठिकाणी काम करत असले कडियाचं काम करत असलेल्या त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ही महत्त्वाची कामगिरी विष्णुनगर पोलिसांनी केलेली आहे. हा जर मुख्य आरोपी आहे आणि मयत इसम आहे एकमेकाचे मित्र होते आणि किरकोळ ते काही ठिकाणी ड्रिंक्स करायला बसायचे. त्या किरकोळ वादातून झाली होती हत्या असं सध्या आहे.